आज आपण डीड डीड ह्या वर्डपासून प्रश्नार्थक वाक्य कसे बनवू शकतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये ते दाखवणार आहे. डीडला मराठीत म्हणतात केले. सिंपल पास्ट टेन्समध्ये होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो, आणि जर प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस त्याची सुरुवात आपण प्रश्नार्थक शब्द डीड वापरतो आणि क्रियापदाचे पहिले रूप यूज करतो. सिंपल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट कुठलाही असू दे, आय, वी, यू, दे, ही, सी, इट, अदर. सब्जेक्ट कुठलाही असेल तरी आपण होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे पहिले रूप, होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो, आणि प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस क्रियापदाचे पहिले रूप यूज करतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता सेंटेन्स कसे बनवायचे आहे आपल्याला ते दाखवते मी तुम्हाला. मी खाल्ले. हे काय झालं? खाल्ले हे भूतकाळातलं वाक्य झालं. भूतकाळातलं वाक्य सिंपल पास्ट टेन्स. तर मी खाल्ले, एट. तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस क्रियापदाचे दुसरे रूप यूज करायचे. आय एट. मी खाल्ले, आय एट. मी खाल्ले का? हे प्रश्नार्थक वाक्य आहे. मी खाल्ले का? प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस त्याची सुरुवात डीडने करायची. डीड आय, सिंपल पास्ट टेन्समध्ये डीड आय इट. ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य असेल सिंपल पास्ट टेन्समध्ये त्याची सुरुवात डीडने करायची आणि क्रियापदाचे पहिले रूप यूज करायचे. डीड आय इट. तर आम्ही खाल्ले का? डीड वी इट. त्याने खाल्ले का? डीड ही इट. सब्जेक्ट कुठलाही असेल पण सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस डीड वापरायचा, आणि डीड आला तर क्रियापदाचे पहिले रूप. ते म्हणाले. सिंपल पास्ट टेन्स मधलं होकारार्थी वाक्य. ते म्हणाले. ते म्हणाले. दे सेड. ते म्हणाले का? हे झालं प्रश्नार्थक वाक्य. ते म्हणाले का? डीड दे से. आम्ही म्हणालो का? इथे जर सब्जेक्ट चेंज झाला, आम्हीसाठी काय वापरणार? वी. डीड वी से. सूर्य उगवला. भूतकाळातलं वाक्य. सूर्य उगवला. त्यावेळेस काय करणार आपण? सूर्य उगवला. पहिले क्रियापद वाक्य राईज आणि रोज. सूर्य उगवला. उगवणे, उगवला. सूर्य. द सन रोज. साध्या भूतकाळातलं होकारार्थी वाक्य आहे त्यावेळेस क्रियापदाचे दुसरं रूप. द सन रोज. सूर्य उगवला का? हे आहे प्रश्नार्थक वाक्य. उगवला का? त्यावेळेस डीड
Did the sun rise? Did the sunrise? Did the sunrise? Did आला तर क्रियापदाचे पहिले रूप. Did the sunrise? हे नेहमी लक्षात ठेवायचे. मी पाणी भरले. मी पाणी भरले. मी पाणी भरले. भरले. फिल्ड. फिल्ड क्रियापदाचे रूप आहे. मी पाणी भरले. भरले. केले. सेंटेन्स कशावर ओळखायचा? भरले, केले, गेले, ले, लो, ली शेवटी असेल त्यावेळेस तो सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे, ते भूतकाळातलं वाक्य आहे. सुरुवातीला तर हे ले, लो, ली असेल शेवटी तर ते भूतकाळातलं वाक्य आहे. तर मी पाणी भरले हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, साध्या भूतकाळातलं. साध्या भूतकाळातलं होकारार्थी वाक्य आहे. त्यावेळेस क्रियापदाचे दुसरं रूप. आय फिल्ड द वॉटर. आय फिल्ड द वॉटर. आय फिल्ड द वॉटर. मी पाणी भरले का? मी पाणी भरले का? हे प्रश्नार्थक वाक्य आहे. कसं लिहिणार ना? डिड आय फिल्ड द वॉटर. डिड आय फिल द वॉटर. डिड आला तर क्रियापदाचे पहिले रूप. डिड आला तर क्रियापदाचे पहिले रूप. डिड आय फिल द वॉटर. तिने पाणी भरले का? डिड सी फिल द वॉटर. फक्त करता चेंज होणार आहे इथं. आम्ही पाणी भरले का? डिड वी फिल द वॉटर. तो शाळेत गेला. तो शाळेत गेला. तो शाळेत गेला. ही वेंट. टू द स्कूल. तो शाळेत गेला. ही वेंट टू द स्कूल. गेला साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. तो शाळेत गेला. ही वेंट टू द स्कूल. ती शाळेत गेली. सी वेंट टू द स्कूल. आम्ही शाळेत गेलो ते फक्त सब्जेक्ट चेंज होणार आहे. आम्ही शाळेत गेलो. वी वेंट टू द स्कूल. तर तो शाळेत गेला का? तो शाळेत गेला का? प्रश्नार्थक वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्स मधलं. तर डिड ही गो टू द स्कूल. डिड ही गो टू द स्कूल. डिड ही गो टू द स्कूल. ती शाळेत गेली का? प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातलं. त्यावेळेस काय होणार? फक्त करता चेंज होणार इथं. डिड सी गो टू द स्कूल. आम्ही शाळेत गेलो का? डिड वी गो टू द स्कूल. तर मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्समध्ये होकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य हे कसे बनवायचे, कसे ओळखायचे ते दाखवलेलं आहे. ज्यावेळेस सिंपल पास्ट टेन्समध्ये होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस क्रियापदाचे दुसरे रूप यूज करायचे आहे. आणि प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याची सुरुवात डिडने करायची आणि क्रियापदाचे पहिले रूप यूज करायचे सिंपल पास्ट टेन्समध्ये. प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस. तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने डिडचा यूज कसा करायचा सेंटेन्स बनवताना ते दाखवलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.